आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवारजी. सुधीर भाऊ, कालच्या तुमच्या वक्तव्याचा अर्थ कसा काढायचा की मेरी खुर्ची छीन ली गई, याचा काय अर्थ काढायचा मराठीत आणि राजकारणात काय अर्थ काढायचा? नाही, काहीच अर्थ नव्हता. अर्थ तुम्ही काढता. एखाद्या दिवस बातम्या नसल्या. मी असं म्हणालो की माझी मंत्रिपदाची खुर्ची गेली असली, छीनली नाही, गेली असली तरी माझ्या मतदारसंघाच्या टिकवूडपासून आम्ही इतक्या खुर्च्या करतो आहे की पंतप्रधान मोदयांच्या कार्यालयाचेही काम आमच्याकडे आहे. तर छीनलीचा विषय कुठे येते? और कौन छीन सकता है? विषयच नाही. मंत्रिपद मिळालं नाही याची लस, कारण की तुम्ही कर्तबगार आहात, तुमचं अभ्यास आहे, एवढं मोठं काम आहे, ती लस मनात अजूनही कायम आहे? नाही, माझ्या मनात कधीच नसतं. मी व्हिजिटिंग कार्डही छापतो तर माझी छापत नाही. शेवटी काम करायचं. आणि मी आत्ता तुम्ही जर माझ्या फेसबुकवर गेलात तर तुमच्या लक्षात येईल मी आजही दिवसभर व्यस्ततेतच काम करतो. मग हा प्रश्न कुठं उपस्थित होतो? त्यामुळे मला वाटतं की याची खंतही मला आयुष्यात कधी नव्हती. अरे 15-15 वर्ष आम्ही विरोधी पक्षात राहिलो, तर याची खंत काय करायची आहे? मला नाही वाटत याची खंत कोणी करावी. जे आहे ते तर 14.5 कोटी लोकसंख्येमध्ये 288 आमदारांनाच प्राप्त जागा आहे, तो अधिकार आहे. आणि म्हणून मी असा आयुष्यात देवानी दिलेली ही सर्वात मोठी माझी देणगी आहे. मी कालचा विचार आज करत नाही, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणत होते की मंत्र्यांचं ऑडिट केलं जाईल आणि ऑडिटच्या भरोश्यावर त्यांना पुढे कंटिन्यू करायचं का नाही ते ठरवलं जाईल. हे एक वक्तव्य, आणि त्यावरून असं वाटतं की तुमच्यासारख्या नेत्यांना परत पुन्हा संधी मिळेल अशी आशा आहे. हे बघा, चर्चा आहे म्हणून असं आहे. कोण कोणाचं ऑडिट करतो? कोणी करायचं ऑडिट? ऑडिटर जनरल आहे का या राज्यात? सर्वात मोठे ऑडिटर जनरल तर जनता आहे. जनता ठरवत असते की कोणाला निवडून द्यायचं, कोणतं सरकार यायचं, कोणत्या सरकारने चांगलं काम केलं, कोणत्या सरकारला कधी देत धक्का म्हणायचं. तर म्हणून मला वाटतं कोणी कोणाचं ऑडिट करत नाही. ज्या क्षणी जे व्हायचं ते होत असतं. आणि इतिहासामध्ये त्या त्या क्षणाचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावर इतिहास हा साक्षीदार असतो. गोष्टी येतात आणि जातात, त्याची चिंता कोणी करायची आहे? आता जे काम चाललं आहे सरकारचं, कसं विश्लेषण करणार तुम्ही? इतके वर्ष झालं राजकारणात आहे, काय वाटतं एकूणच? असं आहे, असं विश्लेषण करण्याचा अधिकारच मला नाही आहे. कारण ज्या सरकारचा मी पार्ट नाही त्या सरकारचं विश्लेषण हे मी करायचं नसतं, हे विरोधकांनी करायचं असतं. याच्यासाठी हा प्रश्न विचारला की प्रताप सरनाईक आज म्हटले की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना बसेसमध्ये 50% सवलत देणं कदाचित अडचणीचं होईल, ज्येष्ठांना सवलत देणं अडचणीचं होईल, असे वक्तव्य येत आहे ज्या जनतेने तुम्हाला भरभरून मतं दिले. नाही, यावर माझी काही प्रतिक्रिया नाही. फक्त मला एवढं समजतं की तुम्ही एखादी योजना सुरू केली आणि त्याचा फायदा सर्वांना होत असेल तर मायबाप सरकारने ती योजना बंद करू नये, एवढं मला माहिती आहे. हां, त्या योजनेचा दुरुपयोग होत असेल तर निश्चितपणे फेरविचार केला जाऊ शकतो. पण योजनेचा फायदा घेतला जात असेल तर निश्चितपणे ती बंद होता कामा नये. एकनाथ शिंदे म्हटले की मला हलक्यात घेऊ नये, मला हलक्यात घेतलं. त्यांचं 2022 वर्षी काय परिस्थिती झाली, त्यांचा टांगा पलटी केला, कशासाठी कुणासाठी हे वक्तव्य होतं असं वाटतं? नाही, हे तर त्यांना विचारलं पाहिजे, मला कसं माहीत राहील. पण एक गोष्ट खरी आहे, एकनाथ शिंदे एक उत्तम नेता आहे. त्यामुळे कोणी हलक्यात, भारतीय जनता पार्टी तर हलक्यात घेत नाही, सोबत घेते. प्रश्न हलक्यात घेऊ नये हा जो काही संदर्भ आहे हो त्या लोकांसाठी आहे जे एकनाथ शिंदेंना अजूनही समजू शकले नाही. जर ते समजले असते तर ते सत्तेपासून कधीच वंचित राहू शकले नसते. एक सोन्यासारखा माणूस त्यांनी गमावला आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचाराचा कडवा शिवसैनिक त्यांनी गमावला. आणि आता मात्र बिना पेट्रोलची ती उभाटा गाडी राहिली आहे. उद्धव ठाकरे म्हटले की मला धक्क्यावर धक्के बसत आहेत, तर मी धक्का पुरुष झालो आहे. नाही, ठीक आहे, धक्का पुरुष म्हणजे 1924 ऑक्टोबरला त्यांनी निवडणुकीचे निकाल घेताना धक्का दिलाच ना. त्याच्यामुळे आता त्यांच्या नशिबात रोज व्याजासकट धक्के येणारच आहे. तेव्हा धक्का दिला नसता तर आज हे प्रसंगच आले नसते. शेवटचा प्रश्न, शिंदेंच्या नेतृत्वात आज विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. ठाकरे गटाचे, काँग्रेसचे, काही मनसेचे नेते येत आहेत. नाही, चांगली गोष्ट आहे ना. शेवटी एक आपल्याकडे मन होती, घी कहा गया खिचडी में.
मला वाटतं की आमच्या पक्षात नाही त्यांच्याही पक्षात गेले तर शेवटी ते महायुतीचेच भाग होत आहे ना. आणि एकनाथ शिंदे साहेब एक चांगला नेता आहे, नेतृत्व चांगलं आहे, हे तुम्ही अनुभवलं. मीही त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी होतो. आपल्या सहकार्याला सोबत कसं न्यायचं, त्याच्यावर विश्वास कसा टाकायचा, हा तुम्ही कोणालाही विचारू शकता, आमदारांनाही विचारू शकता. मी तर असा मुख्यमंत्री अनेक वर्षांनी पाहिला की तुमच्या पत्रावर नोची भाषाच नव्हती. सकारात्मक भाव, विश्वास, प्रेम, आणि जेव्हाही ते एखाद्या सभेत येतात तेव्हा आपल्या सहकार्याचं जे कौतुक करतात, मला वाटतं की एक सोन्यासारखा नेता आहे. तर हा प्रश्न उपस्थितच होत नाही की त्यांनी जी काही आता मशाल विचाराची हातात घेतली स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, ते निश्चितपणे आपल्या संकल्पापर्यंत पोहोचतील आणि जनतेची सेवा करण्यामध्ये ते तर कुठं कमी राहिले नाही. तुम्हीही बघितलं असेल. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.